दोस्तों, शालिनी भक्ति सागर में आपका बहुत बहुत स्वागत है। तो आइए जानते हैं साल 2022 मई महीने में कब है प्रदोष व्रत। तो आइए जानते सुखमय जीवन और मनवांछित वर पाने के लिए रखें शुक्र प्रदोष व्रत, जाने शुभ मुहूर्त और पूजा विधि। प्रदोष व्रत हर मास की त्रयोदशी तिथि को रखा जाता है। यह तिथि भगवान शिव को समर्पित होते हैं। प्रदोष व्रत में भगवान शिव की पूजा अर्चना की जाती है। हिंदुओं की धार्मिक मान्यता है कि शुक्र प्रदोष व्रत रखने और भगवान शिव की पूजा करने से जीवन सुखमय होता है और मनोकामनाओं की पूर्ति होती है। जब त्रयोदशी तिथि शुक्रवार को पड़ती है तो उसे शुक्र प्रदोष व्रत कहते हैं। वैशाख माह में पड़ने वाले प्रदोष व्रत शुक्र प्रदोष व्रत होगा, क्योंकि इस दिन शुक्रवार 13 मई साल 2022 है। इस दिन प्रदोष काल के शुभ मुहूर्त में भगवान भोलेनाथ की पूजा की जाती है। जो लोग शुक्र प्रदोष व्रत रखेंगे उनको व्रत कथा का पाठ या श्रवण करना चाहिए। आपको इस व्रत का महत्व और फल प्राप्त होगा। तो हिंदू कैलेंडर के अनुसार वैशाख माह के शुक्ल पक्ष की त्रयोदशी तिथि को प्रारंभ 13 मई दिन शुक्रवार को शाम 5:27 से होगी। इसका समापन 14 मई शनिवार को दोपहर 3:22 पर होगा। धर्मशास्त्र के अनुसार प्रदोष व्रत की पूजा त्रयोदशी तिथि के शाम के समय किए जाने का प्रावधान है। ऐसे में प्रदोष व्रत की पूजा का शुभ मुहूर्त 13 मई को ही प्राप्त हो रहा है, इसीलिए प्रदोष व्रत 13 मई को रखा जाएगा। शुक्र प्रदोष व्रत में भगवान शिव की पूजा के लिए शुभ समय सायंकाल का 7:04 से लेकर 9:09 तक बना हुआ है। तो शुक्र प्रदोष व्रत के समय 7 बजे आपको पूजा करनी है। भक्त इस दौरान भगवान शिव की विधि विधान से पूजा करें, इससे भोलेनाथ प्रसन्न होकर भक्तों पर अपनी कृपा बरसाएंगे। तो दोस्तों, ये थी सारी जानकारी प्रदोष व्रत के बारे में। प्रदोष व्रताची कथा ऐकूया। प्रदोष व्रत हे 5:15 ते 6:30 पर्यंतचा टाईम असतो। त्यावेळेस शिवलिंगाला अभिषेक करून प्रदोष व्रताची कथा करायची। जर तुम्हाला शक्य असेल तर शिवलीला अमृत 11वा अध्याय प्रदोष व्रताला नक्की ऐकायचा, नाही तर प्रदोष व्रताची कथा पण ऐकली तरी पण चालेल। जर आपण शिवलीला अमृत 11वा अध्याय ऐकला तर आपल्या आजूबाजूला श्री गणेशजी, षडानन कार्तिक स्वामी, सरस्वती माता, लक्ष्मी माता, विष्णू भगवान आणि पार्वती माता, शिव हे साक्षात नृत्य करत असतात। हे आपल्याला दिसत नाही, पण आपल्याला श्रद्धा आणि विश्वास पाहिजे की आपल्या आजूबाजू ते बसलेले आहेत आणि सर्व आपण जी काही पूजा करत आहोत, कथा ऐकत आहोत, कथा करत आहोत, त्यांना ऐकवत आहोत। आपण ही कथा शिवाला ऐकवत आहे म्हणून मन प्रसन्न ठेवून सर्व पूजा पाठ कथा करायची। याच्याने आपल्याला शिवाचा आशीर्वाद घडतो। तर मित्रांनो, आता आपण कथेला सुरुवात करूया। सदाशिव ही 4 अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो तो शिवाचे पूजन करीत असतो। जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्रायश्चित्ताची गरज नाही। शिवनामाचा महिमा फार अगाध आहे। जो प्रदोष व्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही। ही गोष्ट त्रिवार सत्य आहे। ज्याला आयुष्य, आरोग्य, सुखसंपत्ती, संतती आणि दिव्य ज्ञान सहजासहजी आणि भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने प्रदोष व्रत मनोभावे करावे। हे व्रत केले की त्याचे दारिद्र्य आणि दुःख 6 महिन्याच्या आत नाहीसे होते। 1 वर्षभर प्रदोष व्रत केले तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते। 12 वर्ष प्रदोष व्रत आचरण्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालत येते। व्यास महर्षींनीच हा महिमा सांगितला आहे। जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्याला जन्मोजन्मीची फार दुःख प्राप्त होतील, फार क्लेश सहन करावे लागतील। हा महर्षी व्यासांनी सांगितलेला महिमा खोटा आहे असे जो कोणी म्हणतो तो निश्चित दांभिक आहे असे समजावे। त्याची भक्ती आणि त्याचे ज्ञान खोटे आहे असे समजावे। गुरुसुद्धा काल्पनिक आहे असे खुशाल समजावे। आणि पार्वती परमेश्वराच्या चरणी ज्याचे मन जडले आहे त्याहून पवित्र असा दुसरा कोणीही नाही, हे पक्के लक्षात ठेवून घ्या। मृत्यूसारखी मोठमोठी संकटे सुद्धा प्रदोष व्रताने नाहीशी होतात। आता मी एक कथा सांगतो ती ऐका। असे म्हणून सूत शौनिक आत
आदी ऋषींना शिवमहिमा दाखवणारी एक कथा सांगू लागले आहेत. फार फार वर्षापूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो महापराक्रमी होता, धर्मशील होता, परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र कधी करत नसे. त्यामुळे एकदा काय झाले, शाल्व देशाचा राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला. दोघांमध्ये 7 दिवस घनघोर युद्ध झाले. शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला. शत्रूने सत्यरथ राजाच्या नगरात प्रवेश केला. सत्यरथ राजाची राणी गरोदर होती. तिचे दिवस भरले होते, पण शत्रू नगरात शिरताच ती एकटीच चोर वाटेने रानात पळून गेली. सुकुमार अशा त्या राणीला चालताना पायाला खूप काटे टोचत होते. श्रमाने मूर्छा येऊन जागोजागी पडत होती. सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहत होती, पुन्हा पळत होती. राणी दिसायला अतिशय सुंदर होती. मदन सुद्धा तिला पाहून मोहात पडावा असे तिचे अप्रतिम रूप होते. पण दैवाची गती गहन आहे. तिचे नखही सूर्याला कधी दिसत नसे. ती सुंदरी अशी गरोदर अवस्थेत एकटीच रानावनात येऊन पडली होती. नळाची दैमंती किंवा भिलिनीच्या रूपात असलेली भगवान शंकराची सती पार्वतीच पुन्हा या वनात संचार पुन्हा एकदा करीत आहे असे वाटत होते. प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीच लागतात, त्याला इलाज नाही. सर्वत्र भटकून शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली. त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. जिचा शब्द तळ हातावर झेलण्यासाठी 100 दासी मागे पुढे असत, त्या राणीला आज भांडेभर पाणी द्यायला सुद्धा कुणी नव्हते. ती राणी इंदुमती जिथे जमिनीवर गडाबडा लोळत होती, पाण्यासाठी मोठमोठ्याने टाहो फोडत होती, पण ऐकणार कोण? थोड्या वेळात ती त्या झाडाखालीच प्रसूत झाली आणि तिला एक सुंदर मुलगा झाला. पण आता ती तहानेने व्याकुळ झाली होती, त्यामुळे तिला काही सुचेना. अजान अभरकाला तेथेच त्या वृक्षाखाली सोडून राणी इंदुमती तशा अवस्थेत बसत उठत जवळ असलेल्या सरोवरापाशी गेली. तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला, मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले. बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलातल्या वृक्षाखाली मोठमोठ्याने रडत होता. त्याच रस्त्याने उमा नावाची एक ब्राह्मण विधवा येत होती. तिच्या कडेवर 1 वर्षाचा लहान मुलगा होता. तिलाही जगात नात्याचे कुणीच नव्हते. या चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार दया आली. नाळसुद्धा न कापलेला हा सुंदर बाळ येथे कसा आला? तिला काहीच समजेना. या कोणत्या बऱ्या जातीचा असेल? त्याला आपण उचलून घ्यावे का नाही? आपण उचलून न घ्यावे तर या जंगलातील हिंसे पशु याला मारून टाकतील. काय करावे बरं? क्षणभर तिला काहीच सुचेना. तेवढ्यात एका यतीच्या वेशाने भगवान शंकर तेथे आले. त्यांनी सांगितले, तू हा बाळ जरूर आपल्या घरी ने, याच्यामुळे लवकरच तुला भाग्योदय होईल. हा क्षत्रिय कुमार आहे, तरी पण स्वतःच्याच मुलासारखा तू त्याचा सांभाळ कर. मात्र दुसऱ्या कुणालाही ही गोष्ट सांगू नकोस. एखाद्या दारिद्र्या माणसाला परीस सापडावा, चिंतामणी रत्न अशा दारिद्र्या माणसाच्या आपोआप पुढ्यात यावा पडावे किंवा मेलेल्या मुखात आपाप अमृत पडावे, तसा हा बाळ तिला आता सापडलेला होता. तिचे आता भाग्य उघडणार होतं. त्याचे पालन तू नीट व जीवाभावाने कर. एवढे सांगून शंकर लगेचच गुप्त झाले. मग उमेने दोन्ही पुत्र उचलून घेऊन प्रवासात सुरुवात केली. स्वतःच्या मुलाचे नाव तिने सुचिव्रत ठेवले व राजपुत्राचे नाव तिने धर्मगुप्त असे ठेवले. दोघांना कडे खांदेवर घेऊन ती गावात घरोघरी भिक्षा मागत असे. कोणी विचारले तर हे माझ्याच पोटचे दोन्ही मुलगे आहेत असे ती सर्व विचारांना सांगत होती. अशा तऱ्हेने दोन्ही मुलांना घेऊन फिरता फिरता ती एकचक्र नावाच्या नगरात आली. तिथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसले. शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते. त्यावेळी तेथे शिवाची आराधना सुरू होती. महान श्रेष्ठ अशा शाडिल्य ऋषीच्या देखरेखीखाली त्या मंदिरात यज्ञयाग सुरू होता. उमा आपल्या दोन्ही पुत्रासह त्या शिवालयात आली व पूजा पाहत तेथे उभी राहिली. धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्यांनी निरखून पाहत शाडिल्य ऋषी म्हणाले, अरे रे रे, दैवाची गती किती विचित्र आहे पहा. हा खरे तर राजपुत्र, पण आज दीन होऊन गरीब होऊन येथे भिक्षा मागण्यासाठी आपल्या समोर आलेला आहे. उमेने शाडिल्य ऋषीचे नम्रपणाने पाय धरले व त्यांना म्हटले, महाराज, आपण तर त्रिकालज्ञानी आहात. तुम्हाला भूत भविष्य आणि सर्व काही समजते. महाराज, आपण माझ्यावर कृपा करा आणि याचे आईवडील कोण आहेत, जिवंत आहे की मेले आहेत, हे मला सांगा. तेव्हा तिला उठवत शाडिल्य ऋषी म्हणाले, या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता. एकदा काय झाले, हा प्रदोषाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता. तेवढ्यात त्याच्या शत्रूंनी त्याच्या नगरावर हल्ला केला.
नगराला सर्व बाजूंनी वेढा पडला तेव्हा शंकराची पूजा तशीच सोडून तो शत्रूंशी लढायला रणांगणात गेला. शत्रूंना ठार मारले हे खरे, परंतु नंतर पूजा पूर्ण न करता सत्यरथाने जेवण करून घेतले. पूजा पूर्ण करण्याचे विसरून गेला, त्यामुळे तो या जन्मात अल्पायुष्य होऊन मरण पावला. म्हणून कोणीही चालू असलेली भगवान शंकराची पूजा सोडून जाऊ नये, अर्धवट पूजा करू नये, आणि जर असे केले तर त्याचे आई वडील त्याच्याहून हिरावून जातात. त्याच्या आईने सुद्धा कपटाने आपल्या सवतीचा प्राण घेतला आणि तिला मारून टाकले. हा राजपुत्र धर्मगुप्त त्याने मागच्या जन्मी शंकराचे कोणतेही व्रत अजिबात केले नाही, म्हणून आता जन्मताच हा आई वडिलांना पारखा झाला. म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे. कधी शंकराची पूजा अर्धवट करून उठू नये. प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नृत्य करीत असतात आणि सरस्वती वीणा वाजवत असते. पुरोहित सुसर बाजरी वाजवत असतात. लक्ष्मी छानसा ताल देत असते, तर भार्गवी मधुर आलाप घेत असतात. शिवाचा परम मित्र तो यक्षपती कुबेर भगवान तो हात जोडून समोर उभा असतो. सगळेच्या सगळे यक्ष, किन्नर, गंधर्व, देव तेथे सभोवती उभे असतात. शंकराच्या प्रदोष कालच्या वेळेत जो कोणी पूजा करतो हे सर्वजण तेव्हा तिथे नित्य पाहत असतात. असा हा भाग्यवान प्रदोष काल आहे. या प्रदोष काळामध्येच भगवान शिवाने विष प्राशन केलं होतं, म्हणून प्रदोष कालाला एवढा महत्त्व दिलेला आहे मित्रांनो. तर म्हणून प्रदोष काळ 5:15 तर 6:15 वाजेचा टाईम, 6:30 वाजेचा टाईम, सूर्यास्ताच्या 45 मिनटं पहिले आणि सूर्यास्ताच्या 45 मिनटं नंतर असा हा प्रदोष काळ असतो. या प्रदोष काळात शिवाची पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही कशी पण पूजा करा, केव्हाही करा, पण प्रदोष कालच्या वेळी साक्षात शिव भगवान उभे असतात, यात मुळीच शंका नाही. हा माझा अनुभव आहे. गेल्या 5 वर्षापासून माझा हा अनुभव खरा आहे, म्हणून मी तुम्हाला पण कळवळीची विनंती सांगत आहे. प्रदोष भाग्यवान काळ आहे. मुनिराज, आपण मला एवढे चांगले व बहुमोल असे ज्ञान दिलेत. मी आपल्याला आता शरण आलेली आहे. आता माझा हा पुत्र दरिद्र का झाला हे सांगावे. उमा विनयाने म्हणाली, तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला, अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केली, पण दान मात्र कोणाला अजिबात केले नाही. शंकराचे पूजनही कधी केले नाही. तसेच जर परान्न चोरून घेणाऱ्याचे परान्न चोरून जर खाल्ले तर जीभ जळते. दुसऱ्यांचा पैसा फसवून घेतला तर घेणाऱ्याचा हात जळतो. परस्त्रीच्या अभिलाषा धरली तर अशी अभिलाषा धरणाऱ्याचे डोळे जातात. त्याला अंधत्व येते, हे लक्षात ठेवायला हवे. शाढिल्य ऋषी त्या ऋषीला उमेला म्हणाला. मग या उमेने आपले दोन्ही पुत्र आदराने ऋषीच्या पायावर घातले. ऋषीने त्यांना पंचाक्षर मंत्र दिला आणि प्रदोष व्रत करा असे सांगितले. पक्ष प्रदोष, शनी प्रदोष जास्त महत्त्वाचे असतात. त्या त्रयोदशीत काही खाऊ नये, सत्कर्म करावे. 3 घटका रात्र झाली की अतिशय भक्तिभावाने शंकराची पूजा करावी. प्रथम गाईच्या शेणाने भूमी सारावी. नंतर तेथे कर्दळी केळीचा छानसा मंडप तयार करावा. त्यावर सुगंधी फुलाच्या माळा सोडाव्यात आणि स्वतः शुभ वस्त्र नेसावे. पांढरे गंध आणि पांढरी सुवासिक फुले घ्यावीत. मग आपल्या श्री शंकराचे लिंग स्थापन करावे आणि मनोभावे यथासांग यथाविधी शंकराचे पूजन करावे. दक्षिण भागाला मुरातकांची पूजा करावी आणि उजव्या बाजूला अग्नी असावा. त्याचप्रमाणे गजानन, अष्टमहासिद्धी, अष्टभैरव याचीही योग्य प्रकारे मनोभावे पूजा करावी. 8 दिशांचेही पूजन करावे. पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे. तो गौरीनाथ मनाने अतिशय निर्मळ आहे, कोटी चंद्राच्या प्रकाशासारखा अतिशय शीतळ आहे. अशा सनातन पूर्ण ब्रह्माची पूजा आपण मनापासून व यथासांग केल्याने आपल्या मनातील इच्छित कार्य पूर्ण होते. उमेने समोर ठेवलेले धर्मगुप्त आणि शुचिव्रत या दोघांना ऋषींनी असा उपदेश केला. मग ते दोघंजण काही दिवस एकचक्री नगरातच राहिले. दोघांनी 4 महिने प्रदोष व्रताची मुनींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनापासून आचरण केले. शिवपूजेची चोरी करणे हे तर सर्वात मोठे पाप आहे आणि प्रसाद तीर्थ चोरून घेणे ब्रह्महत्येसारखे पाप आहे. अशा रीतीने जे ते दोघंजण शुद्ध मनाने भक्तिभावाने प्रदोष व्रत करीत असतात, आचरित होते. एकदा ब्राह्मण पुत्र शुचिव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातली त्याच्या समोरची दरड एकदम ढासळली आणि त्यातून एक सुवर्ण मोहरांनी काठोकाठ भरलेला हंडा त्या दरडीमधून बाहेर पडला. आपल्या घरी तो हंडा शुचिव्रत घेऊन आला. उमेला फार आनंद झाला. शुचिव्रताने आपला भाऊ धर्मगुप्ताला आणि आणलेल्या धनाचा अर्धा भाग देऊ केला, पण शुचिव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही. अशा तऱ्हेने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर्य वाढत चालले होते. ते रोज नियमितपणाने शिवपूजनात रंगून जात होते.
एकदा दोघंजण एका वनात विहार करण्यासाठी गेले होते. त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या. त्या मुलींच्यात एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती. राजपुत्र धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पाहत राहिलेली होते. धर्मगुप्ता परस्त्रीकडे असे पाहू नये अशा तरुण स्त्रियांचे तरुणांचे चित्तहरण करतात. आपल्या मायावी स्पर्शाने त्यांचे शौर्य हरण करतात. अशा स्त्रिया सहवास म्हणजेच केवळ अनर्थाला कारण आहे, शुचिव्रताने आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगितले. पुढे गेल्यावर तेथे त्याला गंधर्व राजाची कन्या अश्वमती दिसली. ती एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती. अश्वमती या सुंदर तरुणाकडे एकटक दृष्टी लावून पाहत होती. तिला एकदम आठवले तिच्या वडिलांनी महेशाला म्हणजे श्री शंकराला विचारले होते, माझी ही स्वरूप सुंदर कन्या, परमप्रिय कन्या मी कुणाला देऊ? तेव्हा पार्वतीपती त्याला म्हटले होते, धर्मगुप्त नावाच्या सत्यरथ नावाच्या राजाचा मुलगा आहे, तो माझा परमभक्त आहे, त्याला तुझी कन्या दे. महेशाने असे सांगितलेला तो तरुण हाच तर नसेल? हा किती सुंदर दिसतो आहे, क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्रच जणू काही वर आला आहे असे वाटते आहे. अश्वमती स्वतःचाच असा विचार करीत होती. प्रथम दर्शनी त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली होती. मग तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले आणि अश्वमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्याजवळ बोलावले. त्यासाठी तेथे मऊ मऊ पल्लवाचे तिने आसन तयार केले होते. राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला. तोही आता मोठ्या खुशीत होता. इतक्या जवळ असूनही अश्वमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हते, लाजत होती. शेवटी धीर धरून ती म्हणाली, तुमच्या शृंगारा सरोवरात पोहण्याची इच्छा करणारी मी एक राजहंसी आहे. आपल्या मुखचंद्रमा पाहताच माझे मन आनंदाने नृत्य करीत आहे. माझे नेत्ररूपी भुंगे तुझ्या कमलभोवती गुंजन करीत आहेत. प्रिया, मला आपली म्हणा. मग अश्वमतीने आपल्या हातांनी हलकेच गळ्यातील तेजस्वी मौक्तिकांची माळ काढली आणि राजपुत्राच्या चरणावर ठेवली. तेव्हा धर्मगुप्त म्हणाला, हे सुंदर युवती, मला आई वडील नाहीत. माझ्या वडिलांना ठार मारून माझे राज्य शत्रूंनी घेतले आहे. मी दारिद्र्य आहे. तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही. आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण 3 दिवसांनी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे. मी माझ्या पित्याला सर्व सांगून येथे लग्नासाठी घेऊन येते. असे बोलून तेथून अश्वमती चटकन निघून गेली. धर्मगुप्ताने सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितली. शांडिल्य ऋषीच्या कृपाचाच हा प्रसाद आहे, त्याच्यावर चटकन लक्षात आले आहे. अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा असते त्याला काहीच कमी पडत नाही. अगदी मृत्यूपासून सुद्धा गुरु त्याचे रक्षण करतो. दोघं भावांनी सर्व हकीकत आपल्या घरी येऊन आपल्या आईलाही सांगितले. गंधर्व कन्या अश्वमतीने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी दोघेही पुन्हा त्या वनात गेले. गंधर्व राजा सहपरिवारासह लग्नांचे साहित्य घेऊन तेथे आधीच आलेला होता. या तरुणाची अधीरतेने वाट पाहत होता. ते दोघे येताच आपला सर्व गुण संपन्न असा सुंदर जावई पाहून गंधर्व राजा अतिशय खुश झाला. नंतर त्यांना आणण्यासाठी पालखीसमोर पाठवून धर्मगुप्ताच्या आईला उमेला लगेच तेथे बोलावून आणले. मग 4 दिवस मोठ्या थाटात, धमाकड्यात आणि आनंदात विवाह समारंभ साजरा झाला. स्वर्गातील वस्त्रे आणि दागदागिने त्यांनी सन्मानाने विहिणीला अर्पण केल्या. 1,00,000 रथ, 10,000 हत्ती, 1,00,000 सुंदर घोडे व 1,00,000 दास-दासी, रत्नांचे भांडार, स्वर्गीय धनुष्यबाण त्यांनी जावयाला अर्पण केले. अतिशय मोठी चतुरंग सेना आणि पराक्रमी सेनापती त्यांच्याबरोबर दिल्या. उमेला मोठा मान देऊन संतुष्ट केले. अश्वमती आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालली होती. त्याच्यासमोर मंगलवाद्याचा गजर होत होता. चतुरंग सेना सोबत आली होती. हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला. त्याने संपूर्ण नगराला वेढा घातला. गंधर्वाचे बळ फार मोठे होते. त्यांनी विदर्भ राजाचा ताबडतोब पाडाव केला. धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणारे दुर्मर्शन राजाला त्यांनी धरून आणले, पण धर्मगुप्ताने त्याला मोठ्याने दिलदारपणाने जीवनदान दिले. आता देशदेशोची राजे आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरामध्ये दर्शनाला येऊ लागले. मग एक उत्तम असा मुहूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला. उमा मातेला आणि आपले ज्येष्ठ बंधू शुचिव्रताला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे 1000 वर्ष उत्तम प्रकाराने राज्य केले. त्याने आपल्या नगरामध्ये शांडिल्य ऋषींना मोठ्या मानाने बोलावून आणले आणि 100 पदम मोहराची गुरुदक्षिणा त्याच्या चरणावर अर्पण केली. अनेक रत्न, अलंकार, वस्त्रेही सन्मानाने अर्पण केली. त्याच्या शिवभक्तीमुळे दुःख, शोक, भांडणे, संकटे, रोग, वैधव्य, मरणे सर्व त्याच्या राज्यातून पळाले. प्रजा सतत राजाचे गुणवर्णन करीत होती. राज्यातील ब्राह्मण तृप्ततेने राजाला रोज चांगले चांगले आशीर्वाद देत होते. राज्यात सगळीकडे आनंदी आनंद भरलेला होता. अश्वमतीही सुखात होती. 10,000 वर्ष राज्य गेल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे समाधाने आपल्या सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली. भगवान शंकरांनी त्यासाठी दिव्य विमान पाठवले. शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाला. आई, भाऊ आणि पत्नी अश्वमतीसह राजा कैलासाला गेला. तेथे शिवदर्शन होता. सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. भक्तांच्या
रविवारी शंकरांनी त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि आपल्या जवळच त्यांना अक्षय पद दिले. असे धर्मगुप्ताचे आख्यान जे कोणी नित्य नेमाने वाचतात किंवा ऐकतात त्याचे सर्व संकटी प्रसंग स्वतः रक्षण शंकरच करीत असतो. त्याच्या मागील सर्व पापांचा नाश होतो आणि जेथे जातील तेथे त्यांना विजय मिळतो. त्याची सतत समृद्धी होते. जे प्रदोष व्रत करतात त्यांना मग मृत्यूचेही भय राहत नाही. ज्याच्या घरी शिवलीला अमृत हा ग्रंथ असतो त्याच्या पाठीशी सदैव शंकर उभा असतो आणि शेवटी त्याला शिवचरणापाशी जागा मिळते. हा ग्रंथ म्हणजे चांगल्या अशा आंब्याचा विशाल वृक्ष आहे. यातील रसपूर्ण काव्य म्हणजे आंबे पाडास पाडलेले आंबे आहेत. ज्यांना मुखरोग झालेला असेल म्हणजे ज्याचा पावन मोक्षदायी असे शिवचरणावर भाव नसेल त्यांनाच हे आंबे आवडणार नाहीत. सर्वांनी या गोड आंब्याचा मनापासून रसस्वाद घ्यावा, आपल्या जीवनाचे खरे सार्थक करावे. तर इथं प्रदोष व्रताची कथा मी तुम्हाला पूर्ण सांगितलेली आहे मित्रांनो. तर तुम्हाला ही माझी प्रदोष व्रताची कथा कशी वाटली नक्की कमेंट्स करून मला सांगा आणि माझे आत्ममनोबल वाढवा. तर बोला माझ्याबरोबर ओम नमः शिवाय. कमेंट्समध्ये भी ओम नमः शिवाय लिहा. शिवासाठी एक लाईक जरूर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. ओम नमः शिवाय.